श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे. भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते. देवाची आराधना केल्याने इच्छित फलप्राप्ती होत असते. यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येत असते. म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात. शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तर सांगितले आहे. या नियमांचं पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो. त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनामध्ये केवळ शुभच घडतं. तुम्हालाही देवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या. देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा, देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये, देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करायचं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पण कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते. मनशांती, सकारात्मकता, सुख समृद्धी आणि सौभाग्यासाठी रोज आपण देवपूजा करतो, देवांची उपासना करतो. शास्त्रामध्ये उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आलेले आहेत. त्याचे पालन करणं आवश्यक मानलं जातं. देवपूजा, पाठ किंवा मंत्र पठण करणे, नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आपल्याकडे आहेत. नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा, मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता आहे. देवांना नैवेद्य प्रसाद म्हणून अर्पण करण्याचे शास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत. तुम्हीही देवांना नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवले पाहिजे. देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो. असं करणं चुकीचं आहे. त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. देवांना नैवेद्य अर्पण करण्याबद्दलच्या नियमांबद्दल आधी आपण जाणून घेऊयात. देवांना नैवेद्य अर्पण करताना तो कधीही जमिनीवरती ठेवू नये. तर नैवेद्य अर्पण करताना एखादा पाट किंवा छोटा चौरंग ठेवावा. नैवेद्य नेहमी सोने, पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावा. सनातन धर्मामध्ये धातूंना पवित्र मानलं गेलं आहे. याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता. त्याचबरोबर नैवेद्य कधीही तसाच सोडू नये. आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तो नैवेद्य देवासमोर तसाच राहतो. हे खूप चुकीचं आहे. याचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून आपण पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळात आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत ग्रहण करावा. असं केल्याने आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरातील अडचणी, संकट, त्रास यातून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो. जर आपण देवांसमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात. असं म्हटलं जातं की जर तुम्ही देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवासमोर ठेवत असाल तर विश्वप्रेम, चंडेश्वर, चंदनशू आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात. नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे. हा प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे. असं केल्याने आपल्या घरातील शारीरिक अडचणी सुद्धा दूर होत असतात. देवासमोरील नैवेद्य खाल्ल्याने देवता आनंदी होतात. हा नैवेद्य खाल्ल्याने देवांसाठी आदर व्यक्त करणं असं होतं. यामुळे देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. देवासाठी नैवेद्य अर्पण करतो यामध्ये कांदा, लसूण कधीही नसावं. पण विशेष काळजी म्हणजे सणावारांना आपण सागर संगीत नैवेद्य देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो. रोजच्या पूजेमध्ये आपण फळं किंवा मग रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो अर्पण करू शकतो. पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा. जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपल्याला अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही. तसेच देवांना नैवेद्य अर्पण करत असताना कोणता मंत्र म्हटला पाहिजे. देव हे भक्तीचे भुकेले असतात, नैवेद्याचे नाहीत. तर आपण रोज जेवण करतो पण देवांना फक्त साखर ठेवतो. हे योग्य आहे का? तर आपण जेवण करण्याआधी देवांना ते अर्पण केले पाहिजे आणि त्यानंतरच आपण जेवण केलं पाहिजे.
सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध मनाने आपण जे जेवण बनवतो तेच देवांना अर्पण केले पाहिजे. पण ज्या पाण्याने आपण जेवण बनवणार आहोत ते शुद्ध असावं, ते वापरलेलं नसावं. एका प्लेटमध्ये अन्न ठेवून देवासमोर ठेवावं व 3 वेळा आचमन करावं. ते चमच्याने करा किंवा मग तुम्ही पळीने करा. नैवेद्यावरून 3 पळ्या पाणी फिरवून ते एका पात्रामध्ये टाकायचं आहे. पण ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत ते देवासाठीच ताट असावं. त्या ताटामध्ये आपण जेवण केलेलं नसावं. याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे. देवासमोर साखर ठेवणं म्हणजे नैवेद्य अर्पण करणे असा अर्थ होत नाही. देवासमोर आपण साखर तर ठेवतोच, तो प्रसाद झाला. पण नैवेद्यामध्ये आपण जे ग्रहण करतो, आपण जे अन्न बनवतो ते अर्पण करणं होय. पण हे जे अन्न आपण नैवेद्यामध्ये देवांना अर्पण करणार आहोत ते घरातच बनवलेलं असावं. आपल्या हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचंच रूप मानलं जातं. तिच्या हाताने बनवलेलं अन्न पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. असं म्हटलं जातं की अन्न शिजवणाऱ्याचे विचार व भाव त्या अन्नामध्ये उतरतात. शुद्ध आणि पवित्र भाव हे बाहेरून आणलेल्या अन्नामध्ये तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच शक्यतोवर अन्न हे घरातच बनवलेलं असावं. देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम. नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून हात जोडून आपण देवासमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा, यथाशक्ती मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. याचा तुम्ही स्वीकार करावा. देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे. त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक छोटासा तांब्या देवासमोर ठेवावा. त्यावरती आपण एक प्लेट किंवा मग एक पेला ठेवावा. त्यावर कचरा पडणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते आणि ते पाणी अमृतासमान होत असतं. ते पाणी फेकून देऊ नका. ते पाणी तुम्ही स्वयंपाक करते वेळी वापरू शकता. या पाण्याचा आपण स्वयंपाक करण्याच्या वेळी उपयोग करू शकतो. देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरते. स्वयंपाकसुद्धा तितकाच पवित्र होतो. या पाण्याचा वापर केल्याने अनेक प्रकारचे रोग आणि दोष नष्ट होतात. त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना ते ताट उंच ठेवावे, कारण देवी देवता अन्न ग्रहण करताना पाठ ठेवायचा, म्हणून आपणही नैवेद्याखाली पाठ ठेवावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करतेवेळी आपण त्यावरती तुळशीपत्र ठेवतो. पण काही देवांना तुळशीपत्र चालत नाही. ज्यामध्ये श्री गणेश असतील किंवा मग महादेव असतील त्यांना तुळशीपत्र चालत नाही. अशा वेळेस तुम्ही 2 नैवेद्य ठेवायचे आहे. एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही, जेणेकरून सर्व देवी देवतांपर्यंत तो नैवेद्य पोहोचेल. बऱ्याचशा स्त्रियांना घाई गडबडीमध्ये आंघोळ न करता स्वयंपाक बनवावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेले ड्रायफ्रूट्स, सुकामेवा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक बनवाल त्यावेळेस तुम्ही देवांना तो बनवलेला स्वयंपाक तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. आता नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र बोलावा तर पहा, देवांना साखर किंवा खडीसाखर अर्पण करत असताना वरील मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. मंत्र अशा पद्धतीने आहे. शर्करा खंड खाद्यानि दधिक्षीर घृतानि च आहारं भक्ष भोज्य च नैवेद्यम प्रतिगृह्यताम. हा मंत्र आहे. नाहीतर जर तुम्हाला हा मंत्र शक्य होत नसेल तर तुम्ही गायत्री मंत्राचं पठण करू शकता. ओम तत्सविति वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आणि त्याचबरोबर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. 3 वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हा नैवेद्य जो आहे देवाला अर्पण करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा. धन्यवाद.